ट्रॅक वरती नव्या चेंडूने सुरुवात करतायत सुरेश पाटील आणि त्यांच्या समोर बॅटिंग स्ट्राईक वरती ओपनिंगलाच पहिला बॉल खेळतोय चिता हर्षा लोकरे. पहिला बॉल येतोय पंचांना पास करून पॉवर प्लेचा पहिला षटक आणि पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पुल करण्याचा हुक करण्याचा प्रयत्न. एक धाव येते धावफलकावरती जोडली जाईल. गुणलेखक पवार सरांच्या माध्यमातून GTC लाईव्ह वरती संपूर्ण स्पर्धा तुम्ही पाहताय आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला जर 4 चांद लावले असतील तर पाठीमागचा जो फ्लेक्स बॅनर वैभव दादांची रॉयल एंट्री भैया दादांचं रुबाबदार देखना लाजवाब ऍक्शन आणि हो हातामध्ये वॉटर कॅच. पंचांचं बोट आकाशाकडे टाय मारली आपल्या डाव्या बाजूला लेजंड प्लेयर संतोष पवार आणि हर्षाचा खेळ राहतोय असंतोष. विकेटचं पतन पहिला झटका त्रिमूर्ती धामणी संघाला. तोपर्यंत देऊया आपण आपल्या DJ मास्टरला संधी. वेलकम डी. विकास आलेत नंबर 3 वरती परंतु जो कॅच पकडलाय संतोष यांनी लाजवाब कॅच आपल्या डाव्या बाजूला डायव मारत जी कॅच पकडली हर्षाची कॅच ऑफ द डे. जाऊयात विकासकडे. पहिलाच बॉल शॉर्ट आर्म पुल क्षेत्ररक्षक सदा परंतु चेंडू जिंकेल धावा घेऊन येईल 4. आल्या आल्या मोठा प्रहार विकास यांच्या बॅट मधून चौकार. वेलकम डीजे. आज जेवणार नाहीयेत पाहुण्यांचा उपवास आहे. पाहुणे हनुमानांचे भक्त आहेत. ओ पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळाय फटका परंतु सीधा पांड्याच्या हातामध्ये. हार्दिक स्वागत केलं होतं चेंडूचं थोडंसं फंबल परंतु एक धाव निश्चित स्वरूपात धावून कंप्लीट केली जाईल. ओ हो क्लास 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 अगदी जातोय मिड विकेट सीमा रेषा बाहेर षटकार. वेलकम डीजे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पूल उजव्या बाजूला धावतोय सदा. यावेळेस चेंडू हारतोय तेच तर्रार धावतोय सदा. एकच धाव येईल. एका धावेच्या मदतीने धाव पलक पहिल्या षटका अखेरीस पोहोचते 13 या आकड्यावरती आणि हर्षा नावाचा एक मोठा झटका तामणी संघाला. पाठीमागच्या मॅचचा हिरो सुरेश पुजारी जर्सी नंबर 45 लकी नंबर
पहिलाच बॉल आल्या आल्या स्वागत केलंय. शॉर्ट टर्म पूल, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, अगदी ढेपेवाडी स्टँड वरून थेट धामणी गावात पाठवलाय. षटकार. क्रॉस द बॅट, अगदी स्क्वेअर लेगला बीट करून चेंडू जातोय डीपला. एक धाव, चांगला थ्रो. धाव पकडली, धाव पलकावर सोडली जाईल. धाव पलक पोचतंय 20-20. बॉडी लाईन अटॅक केलाय, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, सरसावून खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. अगदी शरीराचा वेध घेऊन चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रात, लेग पाईच्या स्वरूपात. धाव येते 21. विकास कडे स्टार्ट, एक चांगली स्टार्ट अगदी केलेली आहे. एक विकेट गेली त्यानंतर दोन्ही फलंदाजांनी. ओ चांगला डान्सिंग डाऊन आले होते, समोरच्या दिशेने मारलाय चेंडू, जातोय सीमा पार. विकासच्या बॅट मधून चौकार. दोन्ही बॅटर, अगदी सागर 6-1-6 आणि विकास 4-1-4. पुढचा चेंडू चौकार येईल का, एक धाव येईल की षटकार येईल, या खेळाडूची भूक मोठी आहे. अगदी पहिल्या मॅच मध्ये थोडासा उपाशी राहिला होता. 12 चेंडू 2 धावा केल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये फुल फॉर्म मध्ये. शफल झाले डाऊन द लेग साइड, पंचांचा हाताचा पसारा, व्हाईट बॉलच्या स्वरूपात धाव जोडली जाईल धाव पलकावर. धामणी संघाचं धाव पलक पोहोचलंय 26. फटका बसलाय यावेळेस, बॅट आणि मध्ये एव्होल्युशन नाहीये आणि कॅच साधा सोपा झेल. विकास परत आहेत, परंतु निर्णायक 2 चौकार त्यांच्या बॅटमधून. धाव पलक 26 वरती. दुसरा झटका लागतोय त्रिमूर्ती धामणी संघाला. चला न्यू बॅटर यायचं आहे लवकर, तोपर्यंत देऊया डीजे मास्टर ज्ञानूला संधी.
धन्यवाद ज्ञानेश. जाऊयात शेवटचं षटक गोलंदाजीसाठी गोटील संघाकडून सदा पाटील. सबसे अटील सबसे जटिल सदा पाटील. पहा पहिलाच बॉल वाईड यॉर्कर, डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉल येतोय जसा तसा टाळ्या वाजतायत मैदानात. थांबवलंय 27 धावा आपण धाव फलकावरती पाहतो. इथून जरी 10 धावा जर जमवतायत एक चांगली टोटल राहील अगेन्स्ट दी ज्योतिर्लिंग गोटील संघापुढे. आणि तोच कान मंत्र देऊन आला होता हर्षा लोकरे ड्रिंक ब्रेक मध्ये. मैदानाच्या चौपेर अगदी पाहायला गेलं तर हिरवळ झाडांची. ओहो चांगला फटकाव, खूप उंच गेलाय. अभि त्याच्या खाली पोचतोय. ओहो कॅच ड्रॉप होते. खूप धावून आला होता परंतु कॅच कॅरी करता आलेली नाहीये. महत्वपूर्ण कॅच होती. 2 धावा धावून कंप्लीट होत आहेत. धाव फलक 29. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पुल केलाय श्रीकांत सर. चेंडू गॅप मध्ये आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पुजारी यांचं. पहा यावेळी चुकी होते, यष्टीरक्षकाची चुकी आणि पुन्हा एकदा धाव धावून कंप्लीट केली आहे. क्षेत्ररक्षण खूप गरजेचं आहे. तुम्ही जर या पद्धतीचं क्षेत्ररक्षण करत असाल तर गोलंदाज देखील करेल तर काय करेल. सदाने त्याचा गोलंदाजी करत असताना चांगला एफर्ट दर्शवलाय परंतु क्षेत्ररक्षकाची साथ नाहीये. धावफलकावरती जोडलंय 32. हा देखील खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षक निवडलाय, चांगला कॅरी केलाय. अगदी सीमारेषेच्या जवळ विकेटचं पतन. वेलकम डीजे. नक्कीच थँक्यू ज्ञानू. ही दोस्ती तुटायचं नाही हे सुंदर गाणं तुम्ही ऐकत होता आणि नाही तुटणार दोस्ती. ज्यांच्या खेळाशी दोस्ती झाली ना त्यांची कधीच दोस्ती तुटेल नाही आहेत. पुन्हा एकदा अगदी मिड ऑफला बीट करून चेंडू डीपला जातोय. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे 34 माफ करा 34 धावा. हो पुन्हा एकदा आज धामणी संघाने हवेत गोळीबार खूप केलेत. कॅच पकडली जाते. शेवटच्या चेंडूवरती सदाच्या खात्यामध्ये जोडली जाते विकेट. आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना धावफलकावरती जोडले आहेत 34-35 धावांचं लक्ष उभं केलंय ज्योतिर्लिंग इलेव्हन गोटील संघापुढे. 7 धावा खर्च केलेत हार्दिक पांड्या सदा पाटील याने आणि विकेट घेतलेत 2. खूप महत्वाचं षटक सेटअप उभा केला होता अगेन्स्ट दी धामणी संघाच्या संपूर्ण खेळापुढे आणि त्याच्यामध्ये त्यांना यश आलंय. परंतु आता बॅटिंग करावी लागेल. या स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धेची चर्चा गेली कित्येक दिवस रंगली होती, श्रीमंगलमूर्ती चषक 2025 चे हे महादिव्य आयोजन आणि आयोजनामध्ये कोणतीही कमी ठेवलेली नाहीये. आमच्या मत्रेवाडीच्या डोंगराच्या पायथ्याशी असणारं सुंदर असं गाव मराठवाडी
आणि मराठवाडी गाव म्हटलं तर अगदी निसर्गाने सजलेलं नटलेलं गाव आणि या गावच्या खेळाडूंनी क्रिकेट रसिकांनी अगदी क्रिकेटचा महारण संग्राम उभा केलाय. डोंगरदऱ्यांच्या मिठीत आणि निसर्गांच्या कुशीत लपलेलं मराठवाडी हे गाव आणि या गावाची कहाणी वेगळीच आहे श्रीकांत सर. अगदी मराठवाडी गाव आमच्यापेक्षा तुमच्या हृदयाच्या जवळ आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेलं गाव म्हणजे मराठवाडी गाव. निसर्गाच्या कुशीत वसलेलं गाव म्हणजे शांततेत आणि समाधानाचं घर आहे मित्रांनो. पावसाळ्यामध्ये रिमझिम पडणाऱ्या पावसानं पिकणारी हिरवीगार शेती आणि डोलणारी पिकं आणि सभोवतालचा हवामानातला स्वच्छ परिसर मनाला अगदी गारवा देऊन जातो. पहाटे या गावामध्ये पक्ष्यांची किलबिलाट आणि संध्याकाळती धरणावरती मावळतीचा सोनेरी प्रवास, सोनेरी किरणांचा प्रकाश गावाला अगदी गावाचं गावपण आणि गावाला अगदी चमकून टाकतो. डोंगराच्या कुशीत वसलेलं मराठवाडी गाव आणि या मराठवाडी गावच्या मातीतले अनमोल सितारे या मुंबई शहरामध्ये येऊन पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपला खेळ सादर करत आलेत. आणि खेळ सादर करता करता आपल्या गावच्या वतीनं सुद्धा एखादं आयोजन व्हावं ही इच्छा त्यांच्या मनोमंथनामध्ये निर्माण झाली. आणि कैलासवासी संदीप पवार यांच्या स्मरणार्थ SP यांच्या स्मरणार्थ मंगलमूर्ती मराठवाडी या संघानं आपल्या संघाच्या नावचं चषक या ठिकाणी आयोजित केलं. मंगलमूर्ती मराठवाडी चषक खऱ्या अर्थानं आज सकाळपासून सुरुवात झाली काय आणि तालुक्यातील प्रत्येक खेळाडूला या चषकामध्ये खेळण्याचा आनंद मात्र मिळू लागला काय. जिकडे तिकडे आनंदी गडे अशी खेळाडूंची स्थिती निर्माण झाली. आणि बघता बघता दुसऱ्या फेरीतील देखील शेवटच्या मॅचला आता सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय टीम धामणी संघाकडून सुरेश. अभि गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू अभियांचा धामणी संघाकडून धामणी एक्सप्रेस वरती. इथं पहिल्या चेंडूवरती घोटीलच्या घाटातून चेंडू निसटला काय आणि बघता बघता मराठवाड्याच्या पायथ्याला चौकार. त्रिमूर्ती 11 धामणी संघाकडून पहिलं षटक अभि हाताळतोय आणि अभिवरती हल्ला चढवलाय. सदा सुंदर बॅटिंग करत आहेत. सदा बाहेर फटका येतोय सदा यांच्या बॅट मधून. पुढचा बॉल चेंडू हवेत आणि चिता आहे. चित्याची झेप लांब लचक. जिथं चिता असतो ना तिथं झेप घेतो. घे भरारी आकाशात कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. चित्यानं घेतली भरारी झोकात आणि दाखवली या मैदानामध्ये चपळ चित्ता का म्हणतात ती खरी त्याची अवकात. हर्ष लोकरे. चेंडू पाहिलं तर हर्ष लॉंग ऑन मध्ये होता. लॉंग ऑफ मधील अंतर कव्हर करणं खूप कठीण असतं. हर्षला मात्र फायदा एक झाला की चेंडू हवेमध्ये हेलकावणे घेतोय. त्याच्याकडे वेळ होता परंतु वेळेचा योग्य वापर त्याला करायचा होता. तो वापर त्याने योग्यरित्या केला आणि करेक्ट कार्यक्रम करत बॅटरला मात्र परतीचा रस्ता दाखवून दिला. सदा बॅक टू द डगआउट. 4 धावांवरती सदा बाद होतोय. नवीन बॅटर सदा यांची जागा भरून काढण्यासाठी अमित मैदानाच्या आतमध्ये टीम घोटील या संघाकडून. घोटील विरुद्ध त्रिमूर्ती धामणी असा सामना
मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक अगदी रंगलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. पुढचा बॉल तितक्याच हुशारीने, त्याच चलाकीने, मागच्या चेंडूच्याच जिद्दीने सुंदर लाईन आणि लेंथ हाताळली आहे. आपल्या आयोजन टीम मधील विकास यांना आज आपल्या मंगलमूर्ती मराठवाडीचं चषक आणि या चषकाच्या शुभ दिवशी त्यांना देखील आज पुत्ररत्न प्राप्त झालं. त्यांचं देखील आपण अभिनंदन करूया आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देखील आली आहेत. आणि इथं शुभेच्छा जशा येत आहेत तसा गोलंदाज आपल्यातील सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये करून दाखवतोय. अभि धामणी एक्सप्रेस म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. सुसाट वेगाने येतोय आणि दांडी उडवून टाकतोय. अभिकडे वेरिएशन सातत्यानं आहे. नितीन सर, पाठीमागचे 2 चेंडू पाहिले तर त्यानं स्लोवर हाताळले होते. मिडल फिंगरचा थोडासा वापर जरूर केला होता, परंतु यावेळेला त्यानं वेग ठेवला आणि डायरेक्ट लाकूड तोड गोलंदाजी. धामणी गावातील हाच तो लाकूड तोड्या. त्याची कुऱ्हाड वांग नदीच्या तीरावरती हरवली होती. ती त्याला मुंबईत सापडली आणि त्यानं इथं लाकूड नाही म्हणून स्टंपा तोडण्यास सुरुवात केली आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये हर्ष बॅटल काय रंगलंय. तुमचा अभि तर त्यांचा सुद्धा अभि आहे. बॅटर सुद्धा अभि आणि गोलंदाज सुद्धा अभि आहे. गोलंदाज पुन्हा एकदा अभि. मोठासा रनअप. अभि विरुद्ध अभि. अभिनं खेळ जाणला होता बॅटर अभिचा की बॅटर डान्सिंग डाऊन द विकेट राहणार, थोडीशी हालचाल राहणार. अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा ठेवलाय आणि यष्टीरक्षक चालाक आहे. पटकन चेंडू हातात कैद केला आणि जागीच उभं केले. डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल. डान्सिंग डाऊन द विकेट. पुन्हा एकदा आता मात्र स्वेर मार. पंच वळालेत आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आपल्याला दर्शवलेला आहे. अवांतर धावेत होईल भर. धावपलकावरती धावसंख्या आहेत 5 धावा. क्रिकेटचा आस्वाद प्रत्येक जण आज घेतोय. पाटण तालुक्यातील प्रत्येक खेळाडू आज आनंदाने प्रफुल्लित झालाय. पुन्हा एकदा खूप बाहेर ठेवलाय चेंडू, खूप बाहेर. लाईन लेंथ कुठेतरी भडकटला गेलाय अभि. आता जजमेंट फसलं जात आहे. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 2 धावा अवांतर आली आहेत. एक धाव महत्वाची आहे. 18 चेंडूंची मॅच आहे. पुढचा बॉल. इथे स्लोवर 1 ठेवलाय. फिरकी खाणारा चेंडू पुन्हा हवेत आणि इथे वाह, एफर्ट तर चांगले होते परंतु हर्ष लोकरे चपळचिता का म्हटलं जातं हे सातत्यानं दाखवून देतोय. पडतोय, धडपडतोय, पुन्हा उठतोय, पुन्हा लढतोय. मैदानाची माती त्याच्या अंगाला ज्यावेळी लागते ना ती त्याला लढण्याचं सामर्थ्य देते. त्याचे पाय सांगतायत, हृदय सांगतंय थोडासा दमलोय, परंतु पाय सांगतायत की तू दमलायस परंतु मी अजून जिंकलेलो नाहीये. ही उमेद हर्षला सातत्यानं मनोमंथनामध्ये जिद्द निर्माण करून देते आणि या जिद्दीनं हा चिता संपूर्ण मैदानामध्ये अक्षरशः थैमान घालत असतो. आणि आपण हर्षची जर्सी जर पाहिली ना, कॅमेरामॅन हर्षची कॅमेऱ्यामध्ये आपण हर्षच्या जर्सीमध्ये त्याच्या आईचं नाव पाहतोय. सातत्यानं एका मुलामागे आईचा जन्म देण्यामध्ये खूप मोठा हात असतो. मुलासाठी आई सर्वात पहिल्यांदा काय सोडते तर सर्वात पहिल्यांदा आई मुलासाठी लाज सोडते आणि हर्षनं ते जाणलं आणि आपल्या पाठीवरती आईचं नाव ठेवलंय.
अनिता हे आपल्या आईंचं नाव हर्षने ठेवलेलं आपण पाहतोय. आणि तर पहिला चेंडूवरती चौकार खेचलाय. बॅटर आता चांगल्या रिदम मध्ये आहे सुरेश पुजारी. आईची ताकद, आईची शक्ती आणि आईचे प्रेरणादायी विचार हर्षच्या पाठीमागे सातत्यानं आहेत. त्याच जोरावरती हर्ष या मुंबई शहर असेल किंवा पाटण तालुक्यातील ग्रामीण भाग असेल तिथे आपला चांगला खेळ सातत्यानं करत असतो. मुलाच्या अडचणीमध्ये कोणत्याही कार्यामध्ये आई सातत्यानं उभी असते. मुलगा जरी चुकला ना तरी आई त्याची कोणती चूक किती मोठी असली ना तरी पदरात घालत असते. जगातील एकमेव असं न्यायालय म्हणजे जिथं सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आईचं न्यायालय. आणि या न्यायालयातील न्यायाधीशांचा नावाचा उल्लेख हर्षन आपल्या जर्सीवरती केलाय. दरम्यान जाऊयात आता मॅचच्या दिशेनं, जिथं धावफलकावरती धावा आहेत 12 धावा. 18 चेंडूंची मॅच आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली काय आणि पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला काय. माननीय आदरणीय प्रकाशजी कदम माऊली यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेमध्ये उपस्थित झाले, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. वाह, वेग ठेवलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ला. तदनंतर टप्प्यातील फेरबदल आणि इथे थोडीशी मिसफिल्डिंग झाली. जजमेंट फसलंय. दोघे जण आले होते, दोघांची चुकामुक झाली. दोघे एक दुसऱ्याकडे पाहतायत आणि चेंडू तिसऱ्याकडे पाहतोय. वन शॉटचा पंचांचा इशारा म्हणजे एकच धाव यातील आपण कैद करायचे आहे. एकच धाव येते. एका धावेबरोबर धावफलकावरती धावा आहेत 13 धावा. पंच देखील किती चाणाक्ष आहेत, सातत्यानं लक्ष आहे त्यांचं. फुलटॉस बॉल होता आणि ते सुरेख लाईन बॅटर आपण पंचांच्याकडे पाहतोय. दाद मागतायत, पंच सांगतायत टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये आलाय, इन स्विंग झालाय आणि तो चेंडू निर्धाव आलाय. अप्रतिम गोलंदाजीचं मादक सौंदर्य हर्ष लोकरे मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर खाल्ला, परंतु पुन्हा चांगला कमबॅक. यावेळेला बोटातील जादू फिरकी केली आहे आणि इथं बॅटरनं डान्सिंग डाऊन द विकेट बॉलच्या बरोबर मिडल ऑफ द बॅट केली आहे आणि मिडल वरती चेंडू घेऊन पाठवलाय हवाई सफर. षटकाराच्या मदतीने धावफलकाला आता लागली गती. धावफलक पोहोचले 20 या आकड्यावरती. एक अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय. सातत्यानं बॅटर जर पाहिलं ना आणि ही स्पर्धा सातत्यानं जे आपल्या वाणीतून कव्हर करत असतात ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके डीडी सर हे देखील आता ऑनलाईन जोडले गेलेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा खूप साऱ्या भरघोस शुभेच्छा आलेत. त्यांचं आपण पुन्हा एकदा अभिनंदन करूया. डीडी सर पुन्हा एकदा आपल्याशी उद्याच्या दिवसामध्ये जोडले जाणार आहेत. तत्पूर्वी जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 22 धावा धावफलकावरती आहेत. हर्ष पुन्हा एकदा तयार आणि इथे लाईन लेंथ पुन्हा हर्ष कडून भरकटली गेली. वाईड +1 म्हणजे 2 धावांचं कर्ज आता धामणी संघावरती चढलं जात आहे. 24 धावा धावफलकावरती. शांतीत क्रांती घोटील संघ करतोय नितीन सर. अगदी दबक्या पावलानं खेळत आहेत. नितीन सरांच्या हक्काचा संघ आहे, गावचा संघ आहे, एकजुटीचा संघ आहे, एक सोबतीचा संघ आहे. फटका फसलाय, चेंडू हवेत आणि इथं हर्षनं हार मांडली नाहीये. हरेल तो हर्ष कसला आणि इथं जिद्दीनं दाखवून दिलं तू शेर है लेकिन मैं भी कुछ कम नहीं, मैं हूं 125 शेर. चपळ चिता शेवटी
चमकला, झेल घेतलाय, विकेटचं पतन, बॅटर होईल गॉन. सुरेश पुजारी बाद झालेत आणि अभियांनी जेल टिपलेला आहे. सुंदर ही स्पर्धा आपण पाहतोय. नवीन बॅटर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. अतिरिक्त वेळ आपण खर्च करणार नाही आहोत. 2 षटकांच्या अखेरीच धाव फलकावरती धावा आहेत 24 धावा. टीम घोटील संघाची धावसंख्या 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 11 धावा. काय घडेल आता या मॅच मध्ये? 6 चेंडू 11 धावा. जिंकण्याचं धाडस नितीन सर तेच करतात, ते हरण्याला कधी घाबरत नसतात. इथं जिंकण्याचं धाडस दोन्ही संघ करतायत, जिद्दीनं पेटून उठलेत. काय घडेल? 6 चेंडू आणि 11 धावांचा हा समीकरण कशा प्रकारे सोडवलं जाईल? कोणती प्रमेय, कोणती सूत्र आता यूज केली जातील? प्रत्येकाची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघांना वरच्या पायरीवरती चढायचं आहे, परंतु ही पायरी इतक्या सहज सोप्यारित्या सोडवणं शक्य नाहीये. गोलंदाजी ट्रॅक वरती धामणी संघाकडून आपण गोलंदाज पाहतोय. केतन गोलंदाजी मार्क वरती आहेत. त्रिमूर्ती 11 धामणी संघाकडून केतन गोलंदाजी मार्क वरती. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. अभि स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आहेत. आणि केतनच्या नावावरती रेकॉर्ड आहेत. अशा कित्येक वेळेला संघ अडचणीमध्ये असताना त्यानं यशाची वाट दाखवून दिली आहे. हीच ती वेळ आहे पुन्हा एकदा स्वतःच्या खेळाचा कारनामा उठवण्याची मैदानाच्या आतमध्ये. आणि इथं वाह, सुरेख क्षेत्ररक्षण. अभि हे लढने के लिए तयार. सुंदर क्षेत्ररक्षण दरम्यान 2 धावा कंप्लीट केलेत आणि नितीन सरांनी याच 2 धावा धावफलकावरती रंगवलेत. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू 9 धावा. घे भरारी झोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. 5 चेंडू आणि 9 धावा. चेतन तयार. चेतन समोर अभि. 5 चेंडू मध्ये 9ची आवश्यकता असताना ये धमाका, इथे धमाका आहे, इथे धडाका आहे, इथे दमदार जोमदार नामदार घोटील संघातील खेळाडू अभि आहे. अभि हे तो मुमकिन है असं म्हटलं तरी आता वावगं ठरणार नाहीये. अभिने दाखवून दिलं. मागच्या चेंडूवरती देखील त्याची बॅट चांगली स्विंग झाली होती, परंतु यावेळेला चेंडूची लाईन पाहिली, दिशा पाहिली, टप्पा पाहिला, रडार मध्ये घेतला आणि करेक्ट कार्यक्रम केला. वाह वाह, मॅच मध्ये अजूनही दम आहे. 3 चेंडू 3 धावा. इकडे आड, तिकडे विहीर, इकडे वटवृक्ष, तिकडे रोपटे, इकडे नारंगी, तिकडे मोसंबी. खाली अथांग क्रिकेटचा महासागर आणि वरती निळ आकाश. 3 चेंडू आणि 3 धावा असं चित्र मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. 3 चेंडू 3 धावा. काळजाचा ठोका, हृदयाची धडधड प्रत्येकाची वाढली. वाह, अफलातून फटका आणि इथे लागतोय विजयाचा धामणी संघाला. घोटील संघाने लावलेला हा 440चा झटका. अफलातून बॅटिंग अभि जर्सी मध्ये दाखवून देतोय. जिद्दीनं पेटून उठलं ना की संघर्षाच्या वाटेवरती आलेले काटे सहजरित्या तुडवत आपण रक्तबंबाळ होत यशाच्या वाटेपर्यंत पोहोचतो. आज इतिहास घडवला या मैदानामध्ये. सुंदर बॅटिंग. हार्ड लक बॅड लक टीम त्रिमूर्ती 11 धामणी. आपला देखील खेळ मित्रांनो चांगला होता,
परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून आपण एक्स्ट्राच्या माध्यमातून ज्या धावा दिलेत ना त्याचा प्रादुर्भाव हा या ठिकाणी उठलेला आहे.